बासी मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर हे कवी, कादंबरीकार आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. मर्ढेकर यांचा नवकवितेचे प्रणेते, दुसरे केशवसूत, युगप्रवर्तक कवी म्हणून गौरव केला जातो. बासी मर्ढेकरांचे शिशिरागम, काही कविता व आणखी काही कविता इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती ह्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे आर्ट अँड मॅन, सौंदर्य आणि साहित्य, वाङ्मयी महात्मता इत्यादी साहित्याची आणि सौंदर्यशास्त्राची मूलभूत चर्चा करणारे ग्रंथ बासी मर्ढेकरांचे प्रसिद्ध आहेत. अभिरुची मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या पिपात मेले ओल्या उंदीर या कवितेने मराठी साहित्य क्षेत्रामध्ये खळबळ उडवून दिली. मर्ढेकर म्हणजे नवकाव्य असं समीकरणच झालं. मर्ढेकरांची कविता सौंदर्याच्या रूढ संकेतांना धक्का देणारी, यंत्रयुगाने मानवाला आलेली विफलता, कारण यंत्र आलं, सगळं यांत्रिक झालं आणि माणसाला एक प्रकारची विफलता आली, तर ती विफलता, ते दुःख, ते एकटेपण माणसाचं व्यक्त करणारी मर्ढेकरांची कविता. त्यांच्या शिशिरागम या संग्रहातील काव्यातून बालकवींच्या सौंदर्यातूर आणि माधव जुलियन यांच्या तरल शैलीची छाया जाणवते. तर काही कविता व आणखी काही कविता हे जे त्यांचे काव्यसंग्रह आहे याच्यामध्ये आशयाचे आणि अभिव्यक्तीचं जे वेगळेपण आहे, ज्याला आणि ज्याच्यामुळे आपण मर्ढेकरांना नवकाव्याचे प्रणेते म्हणतो, ते त्यांच्या ह्या काव्यसंग्रहामध्ये जाणवते. मर्ढेकरांच्या कवितेमुळे सौंदर्यवादाचा व्याज प्रवृत्तीचा मुलामा उलगडत गेला आणि प्रखर वास्तवाची भेदक जाणीव त्यांच्या प्रतिमामधून, म्हणजे त्यांनी कवितेमध्ये ज्या काही प्रतिमा वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रखर आणि भेदक अशा वास्तवाची जाणीव आपल्याला त्यांच्या प्रतिमांमधून जाणवली. तर हे त्यांच्या कवितेचं एक यश म्हणावं लागेल, मर्ढेकरांच्या कवितेचं यश. तर मर्ढेकरांच्या 3 कविता मराठी साहित्यामध्ये आपल्याला मराठी साहित्यामध्ये MLT त्याच्यामध्ये 3 कविता आहेत मर्ढेकरांच्या. ह्या गंगेमध्ये गणपतवाणी आणि भंगू दे काठिण्य माझे. तर ही पहिली कविता आपण पाहू मर्ढेकरांची. भंगू दे काठिण्य माझे म्हणजे माझ्या मनामध्ये जो काही अहंकार, जो काही कठीणपणा, दुसऱ्याबद्दलचा कडकपणा किंवा जो काही अहंकार असेल माझ्या मनामध्ये, तो भंग पावू दे आणि माझं मन असं छान मुलायम, दुसऱ्याच्या भावना समजून घेणारं संवेदनशील असं मन माझं होऊ दे, अशी प्रार्थना या काव्यामधून, या कवितेमधून मर्ढेकरांनी केलेली दिसते आपल्याला. मर्ढेकर लिहितात, भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीची, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. हे कृष्णा, हे मुरारी, त्याला आळवतात आहेत कवी की माझ्या मनाचं काठिण्य, कडकपणा, अहंकार हा भंग पावू दे, म्हणजे संपून जाऊ दे. आम्ल जाऊ दे मनीचे, माझ्या मनामध्ये जो काही दुसऱ्याबद्दल आकस आहे किंवा जे काही वाईट विचार आहे, तर ती आम्लता, ज्याच्यामुळे, कारण आम्लामुळे जळते माणूस आतल्या, त्याचा शरीराची त्याच्या किंवा मनाची त्याच्या लाही होते, तर ते सगळं माझ्या याच्यात जाऊ, म्हणजे माझ्या मनातून ते जाऊ दे आणि माझ्या वाणीमध्ये तुझ्या आवडीचे असे सुंदर सूर असे माझ्या वाणीमध्ये येऊ दे, की जेणेकरून माझ्या वाणीतून मी तुझी तारीफ करीन किंवा मी तुझं गुणगान गाईन, असे माझ्या वाणीमध्ये तुझ्या आवडीचे सूर येऊ दे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य आणि माझ्या अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्रित्वद बियानी. कवी असं म्हणतात की मला ज्ञात, अज्ञात, जे काही मला माहीत आहे, माहीत नाही, असे जे काही सगळे गोष्टी आहे त्याच्यामध्ये जो काही मलिनता आहे ती सगळी गळून जाऊ दे आणि माझ्या, म्हणजे हे ईश्वरा,
तुझी स्फूर्ती, तुझं गुणगान गाण्याची स्फूर्ती मला मिळावी याच्यासाठी माझ्या मनामध्ये बीजाचं रोपण तू कर. अशा प्रकारे मर्ढेकर प्रार्थना करतात आहे परमेश्वराला. राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात लेगा, अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू देगा. फुफ्फुस एक अतिशय महत्त्वाचं अवयव आपल्या शरीराचा. तर मला माझ्या उच्चाराचं स्वातंत्र्य फक्त राहू दे, पण माझ्या त्या कृतीला फुफ्फुसाचा आकार येऊ दे. अतिशय महत्त्वाचा असा आकार, असं एक अतिशय महत्त्वाचं असं मागणं कवीनी परमेश्वराकडे मागितलेलं आहे. लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. कवी म्हणतात की माझ्या जिभेचा लोभ जळू दे. कोणाची म्हणजे कोणती इच्छा, वासना, कोणाची पैशासाठी तारीफ करणे वगैरे, ह्या काही ज्या काही आकस निर्माण करणाऱ्या, लोभ निर्माण करणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या माझ्या जिभेतून जळून जाऊ दे आणि थिजू दे विद्वेष सारा. जर मी कोणाचा द्वेष करत असेल तर तो सुद्धा पूर्ण थिजून जाऊ दे, पूर्ण नष्ट करून टाक. आणि माझ्या भाषारूपी शरीराला द्रौपदीचं सत्व लाभू दे. द्रौपदी एक सत्वशील अशी पतिव्रता. जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तिचं सतीत्व इतकं मोठं की प्रत्यक्ष मुरारी यांनी तिला वस्त्र पुरवली आणि त्या कौरवांच्या सभेमध्ये तिचं लज्जारक्षण केलं. ही एवढी पतिव्रता, सत्वशील अशी द्रौपदी की जिच्यासाठी तू धावत आला हे मुरारी, तसं माझ्या या भाषारूपी शरीराला तसं सत्व लाभू दे, तसं पुण्य लाभू दे जसं द्रौपदीचं होतं. जसा द्रौपदीसाठी तू धावून आला तसा माझ्यासाठीही तू धावून ये, अशी प्रार्थना कवी करतात आहे. जाऊ दे कार्पण्य मीचे, कार्पण्य कठीणपणा, कडकपणा, अहंकार, पुन्हा तेच अहंकार. माझ्यातला मीपणा संपू दे. मीपणाचा जो काही अहंकार आहे मला, मी, तर हा सगळा संपू दे आणि मला सगळ्यांना पोटाशी घेऊन सगळ्यांचं दुःख दूर करण्यासाठी मी त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीने आधार देऊ शकेन, सगळ्यांना पोटाशी घेऊन त्यांना त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना आधार देण्यासाठीची शक्ती तुम्हाला दे. आणि माझ्या ज्या भावना आहे त्या भावनांना शास्त्राचा आधार दे. म्हणजे त्याच्यामध्ये काही चुका वगैरे होऊ देऊ नको. तर शास्त्राच्या कसोटीवर माझ्या त्या भावना कशा खऱ्या ठरतील हे भगवंता असं तू माझ्यासाठी कर. खांब दे ईर्षेस माझ्या, बाळगू तुझ्या तपाचे, नेव दे तितुनी माते, शब्द तुझ्या स्पंदनाचे. माझ्या शब्दांना तुझं स्पंदन, तुझ्यासाठी माझे शब्द, म्हणजे माझा प्रत्येक शब्द हा तुझ्यासाठी उच्चारला गेला पाहिजे. मला आधार दे, भक्कम असा आधार दे. माझ्यातली ईर्ष्या नष्ट करून टाक. मला मी जे काही तपश्चर्या करेल ती सगळी तपश्चर्या फळाला येण्यासाठी जो काही मला तुझा आधार लागतो हे मुरारी, तो तू दे मला. आणि तुझं नामस्मरण, तुझी आठवण सतत होईल असं असे शब्द तू माझ्या मुखामधून निघू दे. त्वत्स्मृतीचे ओळखू दे माझी या हाता सुकाणू, त्वत्स्मृतीचे ओळखू दे माझी या हाता सुकाणू, थोर यत्ना शांती देगा माझी या वृत्तीत आणू. कवी असं म्हणतात की मला तुझी आठवण सतत होत राहील असं काहीतरी कर. आणि माझ्या हातामध्ये जे काही सुकाणू आहे ते सुकाणू कसे असतात? सुकाणू म्हणजे धीर गंभीरपणे वादळ वाऱ्यातून ते जे गलबत आहे किंवा ते जे जहाज आहे त्याला योग्य दिशेने योग्य मार्ग दाखवत ते सुकाणू, ती नैया म्हणा, तो समुद्र म्हणा, तो प्रवास म्हणा, तो यशस्वीपणे पार करत असतो. तर अशा प्रकारे मी जे काही करत आहे, मी जे काही तुझ्यासाठी किंवा तुझं नामस्मरण घेऊन जे काही मी करत आहे, तर त्या सुकाणूमध्ये जे काही धैर्य असते, त्याच्यामध्ये जो काही धीर गंभीरपणा असतो, त्याच्यामध्ये जी काही शक्ती असते, तशी शक्ती, तशी ताकद, तसा धीर गंभीरपणा हे ईश्वरा तू मला दे. मी जे काही प्रयत्न करत आहे त्या म्हणजे थोर यत्ना शांती देगा माझी या वृत्तीत आणू, अशी म्हणजे त्या सुकाणूसारखी धीर गंभीर अशी वृत्ती, असा स्वभाव, असं वातावरण, अशी शांती तू मला दे. आण तुझ्या लालसेची, तुला भेटण्यासाठीची आण जी आहे ती, आण म्हणजे शपथ,
आण तुझ्या लालसेची, तुला भेटण्याची जी काही लालसा माझ्यामध्ये मनामध्ये, तिची शपथ. आण लोकांची अभागी, जी अभागी लोक आहे जे तुझ्यासाठी वाट पाहत आहे की केव्हा आपल्याला परमेश्वर भेटते, त्या अभागी लोकांची शपथ मी तुला या सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो की माझ्या डोळ्यांची पापणी जोपर्यंत तू दिसत नाही तोपर्यंत मी माझ्या डोळ्यांची पापणी लवणार नाही. मी ते माझे डोळे सताड उघडे ठेवीन जोपर्यंत तू भेटत नाही. म्हणून कवी असं म्हणतात, आण तुझ्या लालसेची, आण लोकांची अभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे. धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे. वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. मला तू धैर्य दे, हिम्मत दे, नम्रता दे माझ्यामध्ये, की जे जे मला अनुभवायचं आहे, की जे जे मला भोगायचं आहे, की जे जे मला पाहायचं आहे ते सगळं भोगण्यासाठी, ते सगळं पाहण्यासाठी मला तू हिम्मत दे, मला तू नम्रता दे. आणि पोलाद, तसं पाहिलं तर पोलाद किती कडक असतो, तसं जर त्याला ठोकलं तर त्याचे तुकडे होतात किंवा होतच नाही. पण तोच जर पोलाद तापवून लाल केला आणि त्याच्यावर जर आपण ठोकलं तर जसा पाहिजे तसा आकार आपण त्या पोलादाला देऊ शकतो. म्हणून तुझ्या भक्तीने तप्त पोलादाप्रमाणे माझी बुद्धी होऊ दे, की जेणेकरून मला जसं त्याला आकार द्यायचा आहे तसा आकार मी देऊ शकतो. म्हणून कवी असं म्हणतात, धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे. वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. घेऊ दे आघात तिते इंद्रियाद्वारा जगाचे. घेऊ दे म्हणजे माझ्या बुद्धीला माझ्या बुद्धीला, माझ्या इंद्रियांना हे जगातले सगळे आघात सोसू दे, माहिती होऊ दे त्यांना. पळू दे आतून तिते गा अतिंद्रियार्थ याचे. म्हणजे आपल्या अतिंद्रियांना चांगलं पळून राहू दे, पळून निघू दे. परीक्षा घे त्यांची चांगली, की जेणेकरून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या शरीराला म्हणा किंवा आपण आपल्या अवयवांना म्हणा ती सवय नाही लावणार तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही आपल्यामध्ये किती ताकद आहे. जोपर्यंत आपण पळणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की आपण किती दूरपर्यंत पळू शकतो. म्हणून कवी असं म्हणतात की जे जे आघात करायचे आहे ते सगळे आघात माझ्या इंद्रियांवर होऊ दे. आतून मी पळून निघालो तरी चालेल, त्याच्याशिवाय माझ्या अतिंद्रियांची शक्ती कशी माहीत होईल. आणि हे सगळं करताना हे मुरारी तू मात्र माझ्यासोबत असला पाहिजे. आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी. कवी असं म्हणतात, म्हणजे स्वतःकडे कवी कमीपणा घेतात आणि परमेश्वराला खूप मोठेपणा देतात. आणि कवी असं म्हणतात, मी तर काय फक्त शब्द लिहिणारा भिकारी आहे. हे शब्द मला कोणी दिले आहे? हे शब्द मला तू दिलेले आहे मुरारी. तुझ्या म्हणजे माझ्या शब्दांमध्ये जो काही आशय आहे, जो काही अर्थ आहे तो कोणामुळे आहे? तर तो तुझ्यामुळे आहे. मागण्याला अंत नाही आणि देणारा तू मुरारी. मी तर मागतच राहील, देवा मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मी मागतच राहतो आणि तू मला देतच राहतो, तू देतच राहतो. माझ्या मागण्यालाही अंत नाही आणि तुझ्या देण्यालासुद्धा अंत नाही. कवी असं म्हणतात, आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी. मागण्याला अंत नाही आणि देणारा तू मुरारी. काय मागावे परिम्या. कवी असं म्हणतात, तू द्यायला तयार आहे पण मला समजतच नाही की मी काय मागू, कारण सगळंच तू दिलेलं आहे मला. काय मागावे तरी परिम्या तूही कैसे काय द्यावे. मी काय मागू आणि तू मला काय देशील, कारण तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे. तू मला इतकं दिलेलं आहे तर मी तुला वेगळं काय मागू. आणि तू द्यायला नेहमी तयार असतो. शेवटी काय, देणारही तूच आणि घेणारही तूच. हे सगळं असं असताना मी तुझ्याकडे काय मागू. काय मागावे परिम्या तूही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे. तर अशा प्रकारे परमेश्वराला कवी असं म्हणतात की माझ्या मनातली कठीणता निघून जाऊ दे. ज्ञात अज्ञात जे काही सगळं असेल त्याचं मला ज्ञान असू दे. माझ्या मनातली स्फूर्ती देवता म्हणजे तू असू दे. माझं स्वातंत्र्य, माझ्या उच्चारातलं स्वातंत्र्य ह्या सगळ्यांमध्ये तू असला पाहिजे. माझ्या जिभेचा लोभ गळून जाऊ दे. माझ्या भाषा शरीराला द्रौपदीचं सत्व लाभू दे. आणि माझ्या मनातला कठीणपणा, माझ्या मनातला अहंकार हा सगळा जाऊ दे. माझ्या ज्या काही श्रद्धा आहे, माझ्या ज्या काही भावना आहे त्याला शास्त्राचा
आधार असला पाहिजे. माझ्या मनामध्ये ईर्ष्या, माझ्या मनामधल्या ईर्षेला तू म्हणजे मोठं नको होऊ देऊ. म्हणजे तो जो मोठेपणा आहे तो त्याच्यामध्ये नको येऊ देऊ. माझ्या मनातली ईर्ष्या तू नष्ट कर. माझ्या शब्दांमध्ये तुझं स्पंदन, तुझं स्मरण असलं पाहिजे. आणि माझ्या हातामध्ये जो काही तू सुकाणू दिलेला आहे ही जीवननैया पार करायला, तर त्या सुकाणूप्रमाणे माझी वृत्ती, माझा स्वभाव असला पाहिजे. जो धीर गंभीरपणे कितीही अडचणी असो, संकट असो, तर योग्य मार्ग दाखवतो असा माझ्या हातामध्ये सुकाणू असला पाहिजे. आणि तुला भेटण्याची जी काही लालसा आहे मला, त्या लालसेची शपथ, किंवा जे अभागी लोक आहे जे तुझ्यावर खूप प्रेम करतात, त्या अभागी लोकांची शपथ, मी माझी पापणी सतत जागी ठेवीन, तुझी वाट मी पाहीन. आणि मला तू धैर्य दे, नम्रता दे. ही माझी जी बुद्धी आहे, जी अहंकाराने बिलकुल ताठ झालेली आहे, तिला तप्त पोलादाप्रमाणे मी वाकवीन. कारण तू माझ्यासोबत असला तरच हे सगळं होईल. तू आशयाचा धनी आहे, मी तर फक्त शब्द वाहणारा भिकारी आहे. मी मागतच राहतो, माझ्या मागण्याला अंत नाही आणि तुझ्या देण्यालासुद्धा अंत नाही. आणि म्हणून कवी शेवटी म्हणतात की काय मागावे मी आणि तूही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथे आणि तूच घेणारा स्वभावे. तर अशा प्रकारे एक पसायदानासारखी ही कविता आहे बासी मर्ढेकरांची. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय अर्थपूर्ण अशी कविता आहे. ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे.